students. Today we will start new chapter of Science and Technology Part 2. Life Processes in Living Organisms Part 1. There are some questions based on our previous knowledge. The first question is, how are the foodstuffs and their nutrient content useful for body? म्हणजे अन्न पदार्थ आणि त्याच्यामधली जी पोषक मूल्ये तर ती आपल्या शरीरासाठी उपयोगी कशी पडतात? द आन्सर इज द बॉडी नीड्स अ व्हरायटी ऑफ फॉलोइंग 5 न्यूट्रिएंट्स. आपल्या शरीराला 5 वेगवेगळ्या पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. कोणती आहेत बघा हे? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटामिन्स अँड मिनरल्स. असे 5 प्रकारचे वेगवेगळे न्यूट्रिएंट आपल्या शरीराला आवश्यक असतात. वी रिक्वायर फूड टू स्टे हेल्दी अँड प्रोडक्टिव्ह. आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आणि कार्यक्षम राहण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. प्रोटीन इज नीडेड टू बिल्ड, मेंटेन अँड रिपेअर मसल्स, ब्लड, स्किन अँड बोन्स and other tissue and organ in the body. प्रोटीनची आवश्यकता शरीरासाठी का असती? तर प्रोटीन आपल्या शरीरातल्या पेशी असतील किंवा रक्त असेल, त्वचा, हाडं आणि इतर सगळ्या ज्या ऊती आहेत तर हे सगळं रिपेअर करण्याचं काम प्रोटीन्स करतात. देन सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी? आता हे आपण 6वी 7वीला शिकलोय की संतुलित आहार, बॅलन्स डाएट म्हणजे कसला? तर संतुलित चौरस आहार ज्याच्यामध्ये सगळे पदार्थ समाविष्ट असतात. तर अशा बॅलन्स डाएटचं आपल्या दृष्टीनं काय महत्व आहे? तर आपल्याला काय काय मिळतं आधी बघू त्यातनं. अ बॅलन्स डाएट इज वन which has right amount of macronutrients, minerals, proteins, fats, fiber, water, carbohydrate and vitamins in it. म्हणजे बॅलन्स डाएट मध्ये काय असतं? तर सगळे घटक योग्य प्रमाणात, जे आपण वर बघितले घटक, तर हेच घटक यामध्ये अजून मॅक्रो म्हणजे जे आपल्या शरीराला जास्त लागतात, मायक्रो म्हणजे जे कमी प्रमाणात लागतात. तर असे सगळे जे पोषक मूल्य आहेत तर ती सगळी बॅलन्स डाएट मध्ये काय असतात की समाविष्ट असतात. आणखी दुसरा फायदा काय आहे बघा? इट हेल्प्स द ग्रोथ ऑफ व्हायटल सेल्स अँड टिश्यूज अँड ऑल्सो हेल्प इन मेंटेनिंग देम. म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या पेशी वगैरे आहेत तर या पेशींची त्याच्यानंतर ऊतींची वाढ होण्यासाठी आणि मेंटेनिंग देम की त्यांना प्रॉपर समतोल ठेवण्यासाठी आपल्याला बॅलन्स डाएटची गरज आहे. द थर्ड बेनिफिट ऑफ बॅलन्स डाएट इज इट प्रोटेक्ट अस फ्रॉम व्हेरियस इन्फेक्शन्स अँड डिसीजेस व्हाईल कीपिंग द इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग. याचा अर्थ काय की बऱ्याचशा रोगांपासून, इन्फेक्शन पासून आपल्या शरीराचं संरक्षण करणं आणि आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता वाढवणं. तर हे बॅलन्स डाएटचा एक फायदा आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. द थर्ड क्वेश्चन इज, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन द बॉडी? आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत तर या स्नायूचं काम कोणतं? तर पहिलं, द मेन फंक्शन ऑफ मस्क्युलर सिस्टीम इज मुवमेंट. सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे हालचाल. कारण फक्त मसल्स कडेच एवढी ॲबिलिटी असते की ते हालचाल करू शकतात. मसल्स आर ओनली टिश्यू इन द बॉडी दॅट हॅज द ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आकुंचन पावण्याची जी त्यांच्याकडे ॲबिलिटी असते तर त्यामुळे ते हालचाल करू शकतात. सेकंड इज मेंटेनन्स ऑफ पोस्चर अँड बॉडी पोझिशन. आपल्या शरीराचा एकंदर जो साचा आहे, आपल्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त होतो मसल्समुळे आणि आपली जी पोझिशन असते तर ते त्याच्यासाठी कारणीभूत कोण आहेत? तर मसल्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज,
व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या पार्टवर वेगवेगळे ज्युसेस सिक्रेट होत असतात. मग या सगळ्या ज्युसेसचं महत्व काय हे विचारले. पहिलं बघा, इफ डायजेस्टिव्ह ज्युसेस आर नॉट प्रेझेंट द डायजेशन ऑकर्स ॲट अ व्हेरी स्लो रेट. समजा हे डायजेस्टिव्ह ज्युसेस आपल्या शरीरात नसतेच तर शरीरातल्या अन्नाचं पचन व्हायला खूप उशीर झाला असता. Digestive juices contain biocatalyst which enhances the process of digestion. की डायजेस्टिव्ह ज्युसेस मध्ये जो बायोकॅटॅलिस्ट आहे त्याच्यामुळे डायजेशनच्या प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट होती किंवा वाढ होते. थर्ड, ॲट डिफरंट पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट डिफरंट एन्झाईम्स आर क्रिएटेड. वेगवेगळ्या आता तुम्ही शिकला होता की स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कोणत्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होतात, नंतर स्टमक मध्ये कोणते होतात. म्हणजे प्रत्येक ट्रॅकवर वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होत असतात. अगदी तोंडातल्या लाळेपासून ही सुरुवात होत असते. दे डायजेस्ट ओनली अ पर्टिक्युलर सबस्टन्स अँड अनेबल टू डायजेस्ट अदर. हे पण आपल्याला माहिती आहे की कुठल्या डायजेस्टिव्ह ज्यूसचं काय काम असतं की तो एका विशिष्टच प्रकारच्या पदार्थाचं पचन करू शकतो, दुसऱ्याचं करत नाही. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. विच सिस्टीम इज इन ऍक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये कुठली अशी सिस्टीम आहे की जे तयार झालेले वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकते. आता तुम्हाला माहितीये की बऱ्याचशा ऍक्शन मध्ये मग डायजेशन असेल, त्याच्यानंतर रेस्पिरेशन असेल, तर अशा बऱ्याच सिस्टीम मध्ये वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आणि असे वेस्ट प्रोडक्ट शरीरातून बाहेर टाकले जातात. मग अशी सिस्टीम कोणती आहे. इन अवर बॉडी द एक्सक्रीटरी सिस्टीम हेल्प्स टू कीप साल्ट्स अँड युरिया फ्रॉम बिल्डिंग अप टू डेंजरस लेवल अँड बिकमिंग टॉक्सिक. म्हणजे आपल्या शरीरात तयार झालेले जे क्षार असतील किंवा युरिया असेल तर तो एका डेंजरस लेवलला येण्याच्या आधी किंवा विषारी बनण्याच्या आधी एक्सक्रीटरी सिस्टीम शरीरातून हे सगळे पदार्थ बाहेर टाकून देते. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. आता सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे कुठली की जी बंदिस्त आहे, ज्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेट केलं जातं. हार्ट इज द मेन ऑर्गन ऑफ दिस सिस्टीम. तर एनर्जी प्रोडक्शन मध्ये काय रोल असतो. तर एनर्जी प्रोडक्शन मध्ये ऍक्च्युअल याचा रोल नसतोच. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम एनर्जी प्रोडक्शन करतच नाही, पण ती काय करते की ट्रान्सपोर्ट करते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पदार्थ वाहून नेण्याचं काम करते. आन्सर बघा, सर्क्युलेटरी सिस्टीम अलाउज द ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी रिच सबस्टन्सेस. मग असे एनर्जी रिच सबस्टन्सेस कोणते. तर लाईक ग्लुकोज, फॅटी ऍसिड अँड अदर न्यूट्रिएंट्स. असे जे एनर्जी रिच न्यूट्रिएंट्स आहेत तर ते काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. अँड ऑक्सिजन इन द ब्लड टू द बॉडी सेल सो दे कॅन प्रोड्यूस द एनर्जी. जो ऑक्सिजन आहे तर तो सगळ्या सेल पर्यंत पोहोचवला जातो की ज्याच्यापासून सेल्स काय करतात, एनर्जी प्रोडक्शन करतात. देर इज नो रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे ऍक्च्युअल सर्क्युलेटरी सिस्टीमचा एनर्जी प्रोडक्शन मध्ये कोणताही रोल नसतो. आता आपल्या लास्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. आवर लास्ट क्वेश्चन इज, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस occurring in human body controlled? In how many ways? याचा अर्थ काय बघा. आपल्या शरीराच्या आतमध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया चाललेल्या असतात तर त्या कंट्रोल कशा केल्या जातात, त्याचे कोणते मार्ग आहेत. आता वेगवेगळ्या क्रियाचा अर्थ काय, वेगवेगळ्या ज्या ऑर्गन सिस्टीम आहेत, मग डायजेशन वेगळ्या ठिकाणी किंवा रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, हे सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रोसेस शरीरामध्ये चालू आहेत तर या कशा काय कंट्रोल केल्या जातात.
तर या सगळ्या प्रोसेस कंट्रोल करणारी जी गोष्ट आहे तर तिला म्हटलं जातं होमिओस्टेसिस. आता होमिओस्टेसिस म्हणजे काय बघा. द प्रोसेस ऑफ रेग्युलेटिंग व्हेरियस बायोलॉजिकल प्रोसेस occurring in human body is generally regulated by the process named homeostasis. म्हणजे ही जी सगळं रेग्युलेट करणारी प्रोसेस आहे तर तिला होमिओस्टेसिस म्हटलं जातं. मग ही काय काय करते. इट मेंटेन्स द स्टॅबिलिटी, इक्विलिब्रियम अँड बॅलन्स विदिन द बॉडी सेल विच मेक द बॉडी फंक्शनिंग. मग ही प्रोसेस काय करते तर स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय की एक ठराविक त्याला गती किंवा विशिष्ट प्रकारची स्थिरता देते. अँड बॅलन्स म्हणजे काय की समतोल राखते. विदिन द बॉडी सेल विच मेक द बॉडी फंक्शनिंग. आपलं शरीर कार्यरत राहण्यासाठी ह्या सगळ्या क्रिया केल्या जातात. द प्रोसेस इज ऍक्च्युअली टू मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द ह्युमन बॉडी. आपल्या शरीराच्या आतलं एन्व्हायरमेंट जे इंटरनल एन्व्हायरमेंट हे सगळं मेंटेन करण्याचं काम होमिओस्टेसिस या प्रोसेसनं केलं जातं. तर आता कॅन यू रिकॉलचे सगळे प्रश्न आपण पाहिले जे आपल्या प्रिव्हियस नॉलेजवर आधारित होते. फर्स्ट पॉइंट ऑफ चॅप्टर इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. आता या पॉइंट मध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं बघा की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर याच्यामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस कोणत्या आहेत. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरात वेगवेगळ्या सिस्टीम काम करत असतात. या सिस्टीम कशा एकमेकाशी कोऑर्डिनेशन मध्ये असतात आणि हे सगळी फंक्शन चालू राहण्यासाठी त्याला एनर्जी म्हणून फूडची गरज असते. आणि ह्या फूड मधून आपल्याला कोणकोणते कंटेंट कशा प्रकारे मिळतात तर हे काही पॉइंट्स आपल्याला आता यामध्ये बघायचे. बघा फर्स्ट पॉइंट इज व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत तर या सिस्टीम कोणकोणत्या प्रकारच्या. पहिली सिस्टीम डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्सक्रिटरी, कंट्रोल सिस्टीम. आता या थोड्याफार फरकानं तुम्ही आधी अभ्यासलेल्या की शरीरामध्ये वेगवेगळी कार्य चालण्यासाठी या सगळ्या वेगवेगळ्या सिस्टीम काम करत असतात. दे आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ऑर्गॅनिझम. सतत आपण झोपलेले असू जागे असू सतत जसं आपण जन्माला येतो आणि आपली डेथ होईपर्यंत ह्या सगळ्या सिस्टीम कंटिन्युअसली काम करत राहत असतात. दीज सिस्टीम्स परफॉर्म देअर फंक्शन थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. या सगळ्या सिस्टीम मध्ये कम्प्लीट कोऑर्डिनेशन असतं. म्हणजे कसं बघा की डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम जरी चाललं असलं तरी रेस्पिरेटरी सिस्टीमनं जो ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केलाय तर तो ऑक्सिजन या डायजेस्टिव्ह सिस्टीमनं ऍब्सॉर्ब केलेल्या न्यूट्रिएंट मध्ये बरोबर सेलपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे या सगळ्या सिस्टीम मध्ये एकमेकाशी काय असतं तर कोऑर्डिनेशन असतं. त्याला सर्क्युलेटरी सिस्टीम पण मदत करत असते. म्हणजे सगळ्या सिस्टीम एकमेकाशी कोऑर्डिनेशन करूनच काम करत असतात. दीज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी. आणि सतत फंक्शनिंग चालू असल्यामुळं यांना सतत एनर्जीची गरज असते. मग ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते. वी गेट एनर्जी फ्रॉम फूड. आपल्याला ही सगळी ऊर्जा जी मिळते ती अन्न पदार्थ खाण्यापासून मिळते. बघा तुम्ही जर 2 दिवस जेवला नाही तर तुम्हाला कसलंच काम करू वाटत नाही किंवा आपली भुकेची वेळ जरी टळून गेली तरी आपल्याला शरीराला थकवा येतो. का तर आपल्या सगळ्या सिस्टीमला ऊर्जा जी मिळते तर ती ऊर्जा आपण खात असलेल्या अन्नामधून आपल्याला मिळते. मग वेगवेगळ्या प्रकारचं आपण अन्न खातो. मग या अन्नातून आपल्याला घटक कोणते मिळतात. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी.
आता कशातून काय मिळतं हा भाग आपण थोडासा आधी पाहिलेला आहे की कार्बोहायड्रेट आपल्याला कशातून मिळतं, नंतर फॅट्स कशातून मिळतात, लिपिड्स कशातून मिळतात आणि हे सगळे काय आहे तर मेन सोर्स ऑफ एनर्जी, आपल्याला ऊर्जा मिळवून देणारे हे मेन सोर्स आहे. ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. आता जसं अन्न पदार्थ आपल्याला गरजेचे आहे तसं आपल्या शरीराच्या पेशींना ऑक्सिजनची सुद्धा तेवढीच गरज पडते आणि ऑक्सिजनची ही गरज रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्याला पूर्ण करत असते आपली. आता यामध्ये ज्या वनस्पती, त्या वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स, त्या काय करत असतात, ऑटोट्रॉप्स आहेत म्हणजे सूर्यप्रकाश, जमिनीतलं पाणी, हवेमधला कार्बन डायऑक्साईड हे सगळं घेऊन ते स्वतःचं अन्न तयार करतात. दे स्टोअर द एक्स्ट्रा फूड इन व्हेरियस पार्ट्स लाईक फ्रूट, लीव्ह, स्टेम, रूट एक्सेट्रा. स्वतःची गरज त्या भागवतात म्हणजे जे अन्न तयार करतात त्यातून त्यांना लागणाऱ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातात आधी आणि मग जे एक्स्ट्रा फूड उरले तर ते सगळं फूड कशात स्टोअर केलं जातं तर फ्रूट, लीव्ह, स्टेम, रूट या सगळ्यामध्ये त्यांनी तयार केलेलं अन्न हे साठवलं जातं. वी कन्झ्युम ऑल दिस प्लांट मटेरियल अँड ऑब्टेन डिफरंट न्यूट्रिएंट्स. आपण काय करतो, आपण हे वनस्पतीचे वेगवेगळे भाग जे आहेत तर ते फूड मटेरियल म्हणून कन्झ्युम करतो आणि मग आपल्याला वेगवेगळी न्यूट्रिएंट्स मिळतात. वी गेट कार्बोहायड्रेट. आता सगळ्यात आधी आपण इथं फोकस करतोय तो कार्बोहायड्रेटवर, कारण पुढची प्रक्रिया आपण जी शिकणार आहे तर ती रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये प्रामुख्यानं ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट आपल्याला हा भाग आता बघायचा आहे म्हणून आपण फोकस कशावर केलाय तर कार्बोहायड्रेटवर. कार्बोहायड्रेट कुठल्या कुठल्या अन्न पदार्थातून मिळतं आणि त्याच्यातून आपल्याला किती एनर्जी मिळते तर हा भाग आता आपण बघणार आहे. वी गेट कार्बोहायड्रेट्स फ्रॉम. कार्बोहायड्रेट कशा कशापासून मिळतात तर मिल्क, जनावरांपासून जे आपल्याला दूध मिळतं तर हे मिल्क, फ्रुट्स निरनिराळी फळं, जॅगरी, जॅगरी म्हणजे गुळ जो सेंद्रिय तयार केला जातो, ऊसापासून जो गुळ तयार केला जातो तो, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रागी, ज्वार एक्सेट्रा. आता व्हेजिटेबल्स म्हणजे निरनिराळ्या भाज्या, पोटॅटो बटाटा आणि सिरियल्स म्हणजे कडधान्य. आता यामध्ये सिरियल हे मुख्य अन्नधान्य पण धरा की गहू, नंतर मका, रागी म्हणजे काय तर वरीचा तांदूळ जो असतो त्याला रागी म्हटलं जातं, ज्वार, ज्वारी या सगळ्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतं. आता हा भाग बघा. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. एका ग्रॅम मधून कार्बोहायड्रेटच्या एका ग्रॅम मधून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा आपली भागली जाते. म्हणून तर आपल्या अन्नधान्यामध्ये बघा तुमच्या रोजच्या जेवणामध्ये मुख्य घटक कोणता असतो तर चपाती, भात, भाकरी हे घटक तुमचे मुख्य अन्न असतात आणि मग त्याला सपोर्टिव्ह भाज्या, दूध हे जे इतर घटक आहेत तर ते असतात. तर या सगळ्यातून आपल्याला मिळणारा पहिला प्रमुख घटक म्हणजे कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेटनं आपली श्वसनाची गरज कशी पूर्ण केली जाते हे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहे. त्याआधी कॅन यू रिकॉलला एक क्वेश्चन आपल्याला विचारले तर काय क्वेश्चन बघू आणि त्याचा आन्सर आपण पाहूया. क्रिकेटची मॅच चालू असताना मधी मधी ब्रेक होत असतात बघा आणि तुम्ही बघता की ग्राउंडवर ज्यावेळी प्लेयर्स उभे असतात तर बाहेरून बरेचसे मुलं अशी त्यांना खायला प्यायला आणतात, ड्रिंक्स वगैरे प्रामुख्याने देतात. तर त्याच्या संदर्भातला एक प्रश्न आपल्या इथं पान नंबर 12 विचारले बघा. मेनी प्लेयर्स आर सीन कन्झ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक ऑफ द गेम.
आता यूज युअर ब्रेन पॉवरला प्रश्न काय आहे? वाय मे बी द प्लेयर्स कन्झ्युमिंग दीज फूड स्टफ. मग आता काय असेल की या मधल्या ब्रेकमध्ये या खेळाडूंना अन्न पदार्थाची का गरज पडत असेल? तर सतत खेळल्यामुळं त्यांचे सगळे अवयव फंक्शन करत असतात आणि त्यामुळं त्यांना एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जीची गरज त्यांची त्या फूड स्टफ मधनं पूर्ण केली जाते. मग त्याच्याच खाली आपल्याला कॅन यू रिकॉलला एक क्वेश्चन विचारलाय. द क्वेश्चन इज व्हॉट इज रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर. म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेस काय आहे आणि ही कशी घडती. तर आता याचं स्पष्टीकरण काय बघा. रेस्पिरेशन इज अ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फक्त सजीवांमध्ये होणारी प्रोसेस आहे ही, कारण निर्जीव कधीच रेस्पिरेशन करू शकत नसतात. म्हणून काय म्हणलंय, रेस्पिरेशन इज अ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्विंग काय आहे यामध्ये, द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. यामध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते. टिपिकली विथ द इनटेक ऑफ ऑक्सिजन अँड रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साइड. प्रामुख्याने यामध्ये काय केलं जातं की ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो फ्रॉम द ऑक्सिडेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आणि यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे जटिल असे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता हा सगळा जो पार्ट आहे की ऑक्सिडेशन नेमकं कसं होतं, यामधनं काय काय पदार्थ तयार होतात, कुठल्या पदार्थांचं ऑक्सिडेशन, ते आपण पूर्ण रेस्पिरेशन भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता आणखी काय म्हणलंय, इट ऑकर्स थ्रू प्रोसेस सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशी श्वसन. आता हा सेल्युलर रेस्पिरेशन डिटेल पार्ट आपल्याला बघायचा आहे की देर आर 2 टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, विच आर दीज टाइप्स, आणि सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये कोणकोणत्या स्टेप घडतात ते आपल्या नेक्स्ट व्हिडिओत आपण बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.